गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अनाप सोनगावमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, तसेच या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतर लीडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. तसेच मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसे की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी आपापल्या साथी सहयोगी सोबत या झूम सेशनला कनेक्ट असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वांनी रिचेक करून घ्या की आपले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, हे झूम सेशन हमारा. मेटाव्हेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, सर्वांनी त्यांचं डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फॉर्मच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. धन्यवाद की मला ज्या पद्धतीने अनाप सरांनी इन्व्हाइट केलं त्याबद्दल. तर सर्वप्रथमतः माझी मी ओळख करून देतोय. माय सेल्फ श्याम इंगळे. प्रोफेशनल टीमच्या वतीने सर्वांचे स्वागत की आपण या मंचवरती जो प्रोफेशनल टीमचा आपला जो मंच आहे त्याच्यावरती उपस्थित आहात डिजिटल पद्धतीने. तर मित्रांनो, आज आपण जो प्रोजेक्ट बघतोय, जो जो आपला सातत्यपूर्ण 18 महिन्यापासून झूम सेशन चालू आहे. हा जो प्रोजेक्ट आहे मेटावेल, 29 जून 2022ला रशियातनं चालू झालेला आहे. आज जवळपास 150 ते 200 देशामध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे. एक 22 लाख प्लस कम्युनिटी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. माझं सपोज ही कोणत्या प्रकारची स्कीम नाही. स्कीम असते तर एक 6 महिने 7 महिने चालले असते. जवळजवळ 3.5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट वरती 100% विश्वास आपल्याला आलेला. जे नवीन लोक असतील की त्यांना, नवीन लोकांना जर थोडासा विश्वास नसतो. जे जे सिनियर लोक यांना चांगल्या पद्धतीत माहिती आहे याच्यात पैसा किती येतो. तर हा जो प्रोजेक्ट आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा जरा थोडासा आगळा वेगळा आहे. जगामध्ये भरपूर प्रोजेक्ट आले, 6 महिने चालले, 2 महिने चालले, वर्षभर चालले आणि बंद झाले. पण हा जो बिझनेस आहे मेटावेल आहे, बऱ्याचशा कंपन्या पण आल्यात, त्या पण 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्षानंतर बंद पडल्या. त्याचं कारण वेगवेगळे आहे. हा जो प्रोजेक्ट आहे मेटावेल, हा जनरेशन टू जनरेशन प्रोजेक्ट राहणार आहे. हा LLC अंतर्गत आहे. जसं तुम्ही युट्यूब, फेसबुक वगैरे वापरता, हे LLC अंतर्गतचे प्रोजेक्ट आहे. इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. हा काय फक्त आपला महाराष्ट्र किंवा 2-3 जिल्हे याच्या पुरता लिमिटेड नाही. आज जवळजवळ 150 ते 200 देशात चालतो, म्हणजे त्याच्यामध्ये दम आहे त्या प्रोडक्ट मध्ये किंवा त्या सिस्टीम मध्ये, म्हणून हा प्रोजेक्ट चालू आहे. तर जास्त वेळ नाही घेता, आपण स्लाइड बाय स्लाइड बघणार आहोत. आज जर स्क्रीनवरती दिसते तुमच्या, मोबाईल आडवा पकडा. उभा पकडल्यानंतर दिसत नाही, आपल्या छोटी स्क्रीन होती. आडवा पकडल्यानंतर फुल साईज मध्ये आपल्याला स्क्रीन मध्ये येतं मोबाईलच्या. तर मिस्टर लाडो ओकाटनिको या प्रोजेक्टचे क्रिएटर आहे, जनक आहे. आज हे सिनियर डेव्हलपर
ज्यांनी मोठे पोस्टवरती मायक्रोसॉफ्ट मध्ये काम केलेलं आहे, बिल गेट बरोबर काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या वेबसाईट सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलप केलेले. आज त्यांच्याबरोबर आपण या प्रोजेक्टमध्ये काम करतोय. त्याचं कारण एकच आहे, ते या प्रोजेक्टचे क्रिएटर आहे, ते या प्रोजेक्टचे मालक नाहीत. हा जो कन्सेप्ट आहे, हा जर समजून घेतला आपण, तर याच्यातनं फार मोठ्या स्वरूपात आपण अर्निंग करू शकतो, इन्कम कमवू शकतो, आपल्या पिढीचं भविष्य बदलू शकतो किंवा आपलं स्वतःचं जे लाईफ आहे ते बदलू शकतो. तर हा जो कन्सेप्ट आलेला आहे, हा डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये आज जगभरामध्ये दोन टाईपचे कन्सेप्ट चालतात, एक सेंट्रलाइज आणि एक डिसेंट्रलाइज. सेंट्रलाइज म्हणजे काय ते फर्स्ट आपण समजून घेऊ. आज जे जे फ्रॉड झाले किंवा जे जे प्रॉब्लेम आले ते सगळे सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये आले. कंपनी असते आणि बँक अकाउंट असतो. ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा व्यक्ती येतो आणि तो सांगतो तुम्हाला 1,00,000चे 2,00,000 होतील एका वर्षात, तिथं कंपनी असते आणि बँक अकाउंट असतं. तुम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे टाकतात का, तर आपले 1,00,000चे 2,00,000 होणार. पण आपण याच्यात काही समजूनच घेऊ शकत नाही, कारण हे किती दिवस चालणार त्या कंपनीचे जे मालक आहे त्याला माहित असतो. आणि तिथंच गडबड होते. त्याचं जे टार्गेट असतं 1-2 CR 5 CR कमवायचे, 4-5 कोटी कमवायचे आणि गायब व्हायचे. तुम्ही त्याच्या अकाउंटला पैसे टाकले तर तुमची इथं आलेले नाही, एजंट असतात म्हणजे 2-5% वाले ते येतात फक्त. मग हे अशा फ्रॉड जे होतात ते तुमच्या सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये होतात. आता सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये जे फ्रॉड होतात, केसेस चालतात, नंतर काय काय होतं पण पैसे परत येत नाही. तेच दुसरी जी सिस्टीम आहे आपल्याकडं, समजा एखादा जॉब करत असेल तर एखादा एमडी वगैरे असतो, त्याच्या भोवती सगळं सगळं फिरतं. दुसरं एक कन्सेप्ट आहे प्रोडक्ट बेसमध्ये. आता प्रोडक्ट बेसमध्ये तुम्हाला ट्रक भर माल विकायला लागतो आणि चमच्यावर पैसा भेटतो तिथं, हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे. इथे एमडी असतो, ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन आणि क्लोजिंग असतो आणि बँक अकाउंट असतो. 30 दिवस काम करायला लागतं तुम्हाला आणि 40व्या दिवशी तुम्हाला पैसा भेटतो. जे जे लोक 30 दिवस काम करतात आणि 40व्या दिवशी पैसे घेतात, माहिती झालं कामगार. प्रोडक्ट बेस मध्ये काम करतो तिथं सांगितलं जातं तुम्ही मालक आहे, पण तुम्ही तिथं कामगार झाले. 30 दिवस तुम्हाला काम करायचंय कंपनीसाठी आणि नंतर पैसे भेटणार आहे. हे झालं प्रोडक्ट बेस मध्ये. पैसे किती भेटणार आहे? 1,00,000चा माल विकल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपयाच्या आतच भेटतात. अशा सिस्टीम मध्ये म्हणतात सेंट्रलाइज सिस्टीम. आज ज्यामध्ये काम करतोय आपण, ज्यामध्ये जी सिस्टीम मध्ये आज ही आजची सिस्टीमने 2020 पासून मिस्टर लाडो ओकटनिकोंनी ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ती आहे डिसेंट्रलाइज सिस्टीम. आता इथे इको सिस्टीम असते, हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. तिथं मालक होता, त्याने त्या रोल तो गायब झाला. पण इथं इको सिस्टीम आहे, ज्या क्रिएटरला जेवढे अधिकार आहे तेवढेच मला तुम्हाला सर्वांना अधिकार असतील. इथे कोणत्या प्रकारचं ऑफिसची गरज नाही, इथं प्रोडक्ट नाही, वस्तू विकायची नाही, दारोदार फिरायचं नाही, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. आता इथं या सिस्टीमला बँक अकाउंटच नाही, एक तर आपण कोणाला पैसे पाठवत नाही, त्याच्यामुळे आपले डबल होणार नाही, टेबल पण होणार तर नाहीच नाही. इथं क्लोजिंग नाही, त्यामुळे महिनाभर काम करा नंतर पैसे घ्या, हा पण फंडा नाही. इथं काम करा लगेच पैसे घ्या. आता काम काय करायचं आपण स्लाइड बाय स्लाइड आपण पुढे बघणार आहोत. आणि इथं क्लोजिंग नाही, म्हणजे रात्री 3 वाजता जरी कोणी तुमच्या बरोबर या बिझनेस मध्ये आला, एंट्री केली, तर त्या सेकंदाला आपल्याला इन्कम भेटणार, पैसे भेटणार. किती भेटणार आपण ते पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर आता हे दोन कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं. ह्या बिझनेस किंवा हा प्रोजेक्ट पळून जाणार नाही, बंद होणार नाही का, तर त्याचं कारण हा डिसेंट्रलाइज मध्ये. आता डिसेंट्रलाइज मध्ये असल्यामुळं इथं हा सिस्टीम चालत नाही अशी पळून जायची किंवा काय ते फ्रॉड करण्याची. आता हा प्रोजेक्ट मध्ये काय लागतं आपल्याला, इथं लागतं कम्युनिटी, लोक, आणि दुसरी गोष्ट इंटरनेट. ज्या ठिकाणी इंटरनेट आहे, ज्या ठिकाणी लोक आहेत, त्या ठिकाणी तुमचा हा प्रोजेक्ट रन होणार, चालू होणार. इथं रॉ मटेरियल दुसरं काही नाही. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट बेसमध्ये जर काम करायचं असेल, तुम्हाला शॉपी लागल, माल लागल, आणि नंतर एखादी गाडी पाहिजे, 4 व्हीलरसाठी 4 व्हीलर पाहिजे, कारण तुम्हाला एवढा मटेरियल घेऊन जायचंय. त्यासाठी आपल्याला बरंचसं काही काही लागतं. पण तुम्हाला इथं काय लागल, एक साधा मोबाईल लागल आपला,
10,000-1,000 रुपयाचा जरी मोबाईल घेतला, तो मोबाईल जनरली प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि दुसरी गोष्ट इंटरनेट, ते पण आपल्याकडे आहेच. ते आपण रील बघतो, फेसबुक बघतो यासाठी, व्हॉट्सअप बघतो यासाठी, त्याच्या पलीकडे दुसरा काही वापर करत नाही. आणि तिसरं लागतं तुम्हाला कम्युनिटी, लोक. आता लोकांचा विषय आला तर लोक भरपूर आहे आपल्याकडे, फक्त आपल्याला शोधायचे. तर आता हे 3 गोष्टींमध्ये हा प्रोजेक्ट चालू होतो. कोणत्या प्रकारे कुठं न जाता हा प्रोजेक्ट आपण घर बसून करू शकतो. त्यानंतर हा जो कन्सेप्ट आहे, व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय हे समजून घेणं गरजेचं आहे. हे जर समजलं, म्हणजे सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, हे 3 गोष्टी जर समजल्या, तर इझिली आपण या प्रोजेक्टमध्ये इन होऊ शकतो. तुम्ही मित्रांनो जो वेळ जाणार आहे, त्या वेळेला फार महत्व आहे. वेळ परत येत नसते. एकदा गेलेली वेळ ही परत येणार नाही. त्यामुळं जे आपण काम करणार आहे ते शाश्वत असावं. त्याच्यातून आपलं आउटपुट मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे वेळ हा फालतू नको जायला. बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये लोक येतात 6 महिने, वर्षभर, आणि पैसा कमवायच्या वेळेस तो प्रोजेक्ट बंद पडतो. तर जे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये ही सिस्टीम नसते, इथं डिसेंट्रलाइज सिस्टीम असते. पहिली गोष्ट, आपण जे काम केलं आतापर्यंत ते सेंट्रलाइज मध्ये काम केलं, एक रेकॉर्ड असतं ते, आणि त्या रेकॉर्ड मध्ये चेंजेस करता येतात. म्हणजे साधी खतवणी आपली, एखादी नोटबुक घेतली, त्याच्यावर खतवणी तयार केली, 1,000 रुपयाचं एखाद्याची उधारी गोळा केली, तर तिथे 2,000 करू शकतो, 5,000 करू शकतो. असं पण होऊ शकतं. पण या डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत येत नाही. म्हणजे असंख्य कॉम्प्युटर असतात, प्रत्येक कॉम्प्युटर हे हॅशने कनेक्ट केलं असतं एकमेकाला, कोडिंग असते त्याला. आणि त्यामुळं पहिल्याचा जर हॅश चेंज केला तुम्ही, पासवर्ड जर चेंज करायचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याचा हॅश चेंज होतो, म्हणजेच पासवर्ड चेंज होतो. त्यामुळे इथं कोणत्या प्रकारचं चेंजेस करू शकत नाही. आपल्याला डिटेल्स अजून जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊ शकता. याच्यावरती आपले बरेचसे मीडिया आहे, त्याच्यावरती आपण चेक करू शकतो याच्यातनं काय डिसेंट्रलाइज सिस्टीम. म्हणजे जोडाजोडीचा इथं कार्यक्रम आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की इथं जोडाजोडीचा कार्यक्रम आहे. इथं जी सिस्टीम आहे, जगभरात चालू ही सिस्टीम. आपला देश जवळजवळ 50-60 वर्षानंतर ही टेक्नॉलॉजी अवलंबली जाते. आज एक उदाहरण घेऊ आपण याचं. 1991 साली हिचा आविष्कार झाला. 2008 साली ज्यावेळेस बिटकॉइन 1-2 रुपयाला होता, त्यावेळेस तो बिटकॉइन ह्या सिस्टीम मध्ये होता. सोन्याचा भाव होता 4600 रुपये आणि या बिटकॉइनचा रेट होता 2,000 रुपये. आज सोन्याचा भाव जवळ लाख रुपये पकडा तुम्ही, आणि बिटकॉइनचा रेट आहे 1,20,00,000 रुपये. विचार करा मित्रांनो, ह्या सिस्टीम मध्ये होता. बऱ्याचशा लोकांना बिटकॉइनची संधी आली होती, संधी गेली. संधीचं सोनं करायचं असतं, पण संधीची त्यावेळेस माती झाली. तर आज तुमच्या समोर एक संधी आलेली आहे. संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे तुम्ही ठरवायचंय. का? तर बिटकॉइनचं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, त्याच्यावरून ठरू शकतं. त्यानंतर आपण पुढे बघू. आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे. आता हा बिझनेस चालू करते वेळेस आपल्याला प्ले स्टोअरला जायचं. ज्यांच्याकडं ऍपल आयफोन असेल वगैरे, त्या ऍपमध्ये जायचं आपण. आणि ह्या ज्या तुमचे जे समोर दिसतात वॉलेट, ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट आणि मेटामास, यामध्ये तुम्हाला जे अर्निंग होणार आहे, कारण हा प्रोजेक्ट चालतो आपला डॉलरवरती. काय तर हा डॉलरवरती चालणारा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे इन्कम होणार ते डॉलरच्या स्वरूपात होणार आहे. आणि ते इन्कम आपला ठेवण्यासाठी आपला फोन पे, पेटीएम किंवा बँक चालणार नाही. त्यासाठी आपल्याला हे वॉलेट, डिसेंट्रलाइज वॉलेट पाहिजे. आता ही डिसेंट्रलाइज वॉलेट म्हणजे काय? जगभरामध्ये असंख्य वॉलेट आहे डिसेंट्रलाइज. म्हणजेच काय, याच्यात समजून घेणं गरजेचं आहे. डिसेंट्रलाइज वॉलेट हे तुमच्या बँकेपेक्षा सिक्युअर असतात. जसं तुमचं थंब किंवा एखाद्या थंबचं जर समजा दुसरा व्यक्ती नसू शकतो, दुसऱ्या व्यक्तीकडं तसाच थंब दिला तर तुमचं ते ओपन नाही होऊ शकत. त्याच पद्धतीत आपलं असं डिसेंट्रलाइज वॉलेट असतं. याच्यामध्ये 12 की असतात, आणि त्या 12 की आपण आणि आपल्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोणाला माहित नसले पाहिजे. आणि जगभरात सेम टू सेम तशा की अजिबात नसणार कोणाकडं. म्हणजेच हे बँकेपेक्षा सिक्युअर वॉलेट आहे. इथं तुमचा सगळा
फंड असेल, पैसा असेल, हा तुमचा हजारो न काय काही लाखो वर्ष सुद्धा सेफ राहू शकतो. अशा सिस्टीम मध्ये, अशा डिसेंट्रलाइज वॉलेटमध्ये आपला इन्कम राहणार आहे. आता जे इन्कम येणार आहे आपल्याला, ते आपण बघणार आहोत पुढे कसं काय येणार, काय येणार, कशा पद्धतीने येणार. तर हे समजलं असून तुम्हाला, तुम्ही प्ले स्टोअरला जायचं, ऍप डाउनलोड करायची, टोकन पॉकेट, ट्रस्ट वॉलेट, कोणता पण तुम्ही ऍप डाउनलोड करायची आणि या ज्या 12 की या जपून ठेवायच्या. त्यानंतर हा प्रोजेक्ट 100% जो पैसा असतो तो कम्युनिटीमध्ये वाटला जातो. कारण याला बँक अकाउंट नाही, मिस्टर लाडोला आपण रुपया पाठवत नाही, त्याच्या एनएफटी करत नाही, आरटीजीएस करत नाही, कोणत्या प्रकारचे आपण पैसे पाठवत नाही, कारण त्याचं बँक अकाउंटच नाही इथं. तर हा प्रोजेक्ट 100% आपण जी कम्युनिटी कलेक्ट करणार, जी जोडणार किंवा गोळा करणार, त्या कम्युनिटीमध्ये 100% डिस्ट्रीब्युशन होतो मित्रांनो. आता जर 100% डिस्ट्रीब्युशन होतंय याच्यामध्ये, तर मग काय घाबरायचं काम आहे का आपल्याला? कारण इथं कोणी कोणाला फसवत नाही. आता ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट यामध्ये कोणत्याही प्रकारचा ROI सिस्टीम नाही. म्हणजे 1 लाख भरा, 2 लाख रुपये होतील, 2चे 3 होतील, 3चे 4 होतील, आजपर्यंत कोणाचेही झाले नाही आणि होणार पण नाही. त्यामुळे इथं क्लिअर कट, हा प्रोजेक्ट म्हणजे काम केलं तर पैसे येईल, काम न केलं तर पैसे नाही येणार. त्यानंतर प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसा जातो याच्यामध्ये. त्याच्यामुळे क्रिएटर इथं कोणत्या प्रकारचं चेंजेस करायची, म्हणजे गायब करायचा विषय ठेवत नाही हा प्रोजेक्ट. कारण हा डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे, म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. इथं एकदा डिप्लॉय केल्यानंतर ब्लॉकचेन मध्ये कोणत्या प्रकारचे तुम्हाला चेंजेस करता येत नाही. यामध्ये चेंजेस कोणते होईल तुमचे? डा वोटिंग थ्रू, कोणते नवीन प्रोजेक्ट यायचे असेल, काही चेंजेस करायचे असेल, ते करू शकता तुम्ही. म्हणजे पूर्ण कम्युनिटीचं मतदान केलं जातं आणि त्याच नंतर हा प्रोजेक्ट काहीतरी बदल करू शकतात त्याच्यात. नंतर बिझनेस करण्यासाठी आवश्यक अँड्रॉइड अद्ययावत फोन असावा प्रत्येकाकडे. आज प्रत्येकाकडे 15, 16, 20 हजार रुपयाचा मोबाईल आहेच. तुरळक लोकांकडे नसू शकतो, पण तो फोन सुद्धा तुम्ही या बिझनेस मधून घेऊ शकता. फक्त तुम्हाला काम करण्याची इच्छा पाहिजे याच्यामध्ये. आणि जे नॉलेज भेटणार तुम्हाला, जे वॉलेट आहे आपले, ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क, याचे नॉलेज तुम्हाला आपल्या या झूम मीटिंग किंवा फिजिकल मीटिंग याच्यामध्ये पूर्णपणे दिलं जाणार. आता हा प्रोजेक्ट मध्ये काय करायचं, आतापर्यंत ठीक झालं, आपण एंट्री केली, पण आता इथून पुढे काय करायचं आपल्याला? तर मित्रांनो, या प्रोजेक्ट मध्ये काम जे करायचं आपल्याला, हे डिजिटली आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची, जी आपण फिजिकल प्रॉपर्टी घेतो. तुम्ही जसं समजा एखाद्या पुण्या सिटीत असेल, तुम्ही फ्लॅट घेतला, त्याचं इन्कम आलं तुम्हाला, त्याच पद्धतीने आपल्याला ही जी प्रॉपर्टी ही डिजिटल असणारी, म्हणजे मोबाईल मध्ये असणारी अदृश्य प्रॉपर्टी, पण याच्यातून मोठ्या स्वरूपात पैसे भेटू शकतो तुम्हाला. आता याच्यामध्ये 10 IGT पासून चालू होऊ शकतो. आता IGT म्हणजे काय? इनर गेम टोकन, इनर गेमिंग टोकन आहे याच्यामध्ये. तर ह्याचे रेट जे आहे तो डॉलरच्या स्वरूपात असतो. IGT इज इक्वल टू 1 IGT इज इक्वल टू $1. तर डॉलरचा रेट आणि IGTचा रेट सेम असतो. तर आता समजा बिझनेस चालू करायचं एक उदाहरण घेऊ आपण. 10 IGT समजा एखाद्याने बिझनेस चालू केला. पहिले जे लेवल आहे किंवा पहिले एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये 6 रूम आहेत. असे तुम्हाला 8 हॉटेल भेटतील. आणि जे दुसरा पार्ट आला, 4 हॉटेल आहे, त्या 4 हॉटेलमध्ये 3-3 रूम आहे. तर आता हे 10 IGTनी बिझनेस चालू करायचा, एक मॅटिक लागते त्याला. म्हणजेच 1040 रुपयांनी सुद्धा तुम्ही इथं बिझनेस चालू करू शकता. ज्यांना मोठा बिझनेस करायचा आहे, मोठा पैसा कमवायचा आहे, मोठी सोच आहे, त्यांनी किमान 6 स्लॉटनी घेऊन सुद्धा चालू करू शकता. जर थोडा पैसा कमी असेल तर 4 स्लॉटनी घेऊन चालू करू शकता. आणि जर पैसा नसेलच तर तो पहिल्या लेवलनी किंवा पहिल्या हॉटेलनी पण किंवा लेवलनी पण आपण चालू करू शकतो. अशी तुम्हाला हे 12 लेवल आहे. 12 पैकी आपल्या खिशाला जे परवडेल त्या पद्धतीत आपण बिझनेस चालू करू शकतो. याच्यात कोणाचंही बंधन नसतं. कोणी पण तुम्हाला इथं हे एवढेच स्लॉट घ्या किंवा एवढे लेवल घ्या तुम्ही आणि बिझनेस चालू करा, असं काही इथं नाही. तर आपल्याला इन्कम बघू मित्रांनो. जे इन्कम होणार आहे तुमचं, $10चं घर आहे तुमचं किंवा 10 IGTचं जे घर आहे, त्यातून 1 IGT तुमचा, एक IGT हा NFT
होल्डर्स पूल फंड साठी जाणार आहे. आता हे समजून घ्या, एनएफटी होल्डर्स. आता एनएफटी होल्डर्स म्हणजे काय? ज्यांच्याकडे एनएफटी असेल, जी एनर्जी असती, आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला एनएफटी घ्यावं लागते, आणि त्यानंतर हे पैशाचं डिस्ट्रीब्युशन होणार. म्हणजे तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट आली. आता इन्व्हेस्टमेंट कशातून करायची? ह्याच बिझनेसमधून इन्व्हेस्टमेंट करायची. आपल्याला याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची. कारण ह्या बिझनेसमध्ये समजा एखाद्याने $10 घर घेतलं किंवा 10 IGTचं घर घेतलं, तर परत त्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. यातच आपल्याला इन्कम कमायचं, किंवा जे स्लॉट घेतो आपण, जेवढे मोठे स्लॉट तुमचे तेवढी मोठी एनर्जी येते, तेवढा मोठा तुम्ही एनएफटी तुम्हाला पुढे चालून येणार आहे. तर 10 IGTचं जे घर आहे, त्याचं इन्कम आहे आपलं 27 IGT सायकल, म्हणजे $27 पकडा तुम्ही. म्हणजे 2586 ते 87 रुपये आपण इथं अर्निंग केलं पहिल्या घरातनं. पण हे जे पहिलं जे हॉटेल आहे किंवा पहिले जे घर आहे, यातनं 27 IGT किंवा $27 इन्कम केल्यानंतर तुम्हाला तिथंच थांबत नाही. हे कंटिन्युअस सायकल मध्ये फिरलं जातंय. म्हणजे इथं जर 6 लोक तुम्ही एखादं हॉटेल घेतलंय, आणि ते 6 रूम आहे त्या भाड्याने दिल्या तुम्ही, परत ते दुसऱ्या दिवशी खाली होतात, परत नवीन कस्टमर येतात, आणि परत तुम्हाला ते $27 $27 $27 असे कंटिन्युअस सायकल चालू असते. ते जर तुम्ही एक उदाहरण घेतलं, तर 12व्या लेवलमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला प्रत्येक वेळेस पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे नाही. पहिल्या लेवलमधून तुम्ही 12व्या लेवलमध्ये येण्यासाठी तुम्हाला पैसे घालवायला लागत नाही. फक्त तुम्हाला इथं कम्युनिटी लागते, लोक लागतात, आणि तुम्ही पुढे पुढे स्लॉटमध्ये चालून जातात. आता $6426.84 लागतात 12व्या स्लॉटमध्ये, किंवा 12वं जे हॉटेल घेतलं आपण त्याची किंमत. तर आपलं जे इन्कम होणार आहे मित्रांनो, ते इन्कम जवळजवळ तुम्हाला इथं भेटणार आहे जवळपास 11.5 लाख रुपये. कितव्या स्लॉटमध्ये? 12व्या स्लॉटमध्ये किंवा 12व्या हॉटेलमध्ये. ते तुमचं एकदाच फिरणार आहे का? अजिबात नाही. कारण लोक येणारच आहे, तुमचं सायकल ती फिरणारच आहे. जर समजा 2 सायकल जर झाल्या पहिल्या स्लॉट मधून तर 12व्या स्लॉट पर्यंत, जर 2 सायकल केल्या किमान. सायकल म्हणजे काय? एकदा 6 लोक आले, परत दुसरे लोक आले, नवीन लोक बघायचीच गरज नाही आपल्याला, तेच 6 लोक फिरवतील. त्यानंतर 2 सायकल जर फिरल्या, तर तुम्ही कमीत कमी या बिझनेस मधून 84 लाख रुपये कमवू शकता. या बिझनेस मधून असा कोणता बिझनेस आहे मित्रांनो? साधा 1040 रुपयांनी जरी चालू केला तरी तेवढाच पैसे भेटणार आहे. ज्याला फास्ट करायचा बिझनेस, त्यांनी 6 स्लॉटनी चालू करा. ज्या लोकांनी 6 स्लॉटनी चालू केला, तर मोठ्या स्वरूपात पैसा कमवलेला आहे. एका दिवसात 1,20,000 रुपये कमवू शकता या बिझनेस मधून तुम्ही. फक्त तुम्हाला काय काम करायचंय? 6 स्लॉटनी घेऊन चालू करायचे बिझनेस. किंवा 4 पैसा जर कमी असेल तर 4 स्लॉटनी घ्यायचं, 11,280 रुपये लागतात. आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी आणायला लागते आपल्याला फक्त 6 लोकांची. किती? 6 लोक जरी तुम्ही त्याच दिवशी आणले तर 31,000 रुपये कमवू शकतात. आणि तुम्हाला जर समजा लाख रुपये कमवायचे, तर चौथं जे स्लॉट आहे किंवा चौथं जे हॉटेल आहे आपलं, ते 3च वेळेस फिरवा तुम्ही. म्हणजे सायकल करा, 3 सायकल करा, तुम्ही तुम्ही या बिझनेस मधून 1 लाख रुपये कमवू शकता. त्यानंतर आपण इथं बघणार आहोत या बिझनेसचा कन्सेप्ट कसा आहे, आणि पैसा कुठं येतो आपल्याला, आणि कुठं येत नाही पैसा. आता हा जो बिझनेस आहे, ह्याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम येऊ शकतो तुम्हाला. कसं येणार ते पॅसिव्ह इन्कम? इथं तुम्हाला क्लिअर कट आहे. इथं $10चं घर आहे, तुम्ही घेतले, आणि हे 2 रेड गोळे दिसतात तुम्हाला, लाल कलरचे जे 2 गोळे दिसतात, याचा पैसा तुम्हाला येत नाही. हा मेकॅनिझम क्लिअर कट. याचे पैसे कोणाला गेले? तुमच्या अपलाईनला गेले. म्हणजे तुम्हाला ज्यांनी बिझनेस आणला त्याला गेले. म्हणजेच तो झाला पॅसिव्ह इन्कम. त्या व्यक्तीचा जो अपलाईन असेल एक्स नावाचा, त्याचा झाला पॅसिव्ह इन्कम. सेम तुमचं सुद्धा तेच होणार. तुम्ही 2-3 लोक आणले की तुम्हाला हे 2 लोकांचे, म्हणजे रेड दिसतात ना, हे ते तुम्हाला पैसे येणार. आता तुमचं कधी, तुम्ही नवीन आलेले व्यक्ती, तर नवीन तुम्ही ते एंट्री केली समजा $10, तुम्ही 2 लोक आणले, त्यांचे पैसे येणार नाही, याचे पैसे तुमच्या अपलाईनला गेले. पण मात्र तुम्ही ज्यावेळेस ग्रीन कलरचे हे 3 लोक आणतात, तर 3 लोक जर ज्यावेळेस आणतात तुम्ही, त्यावेळेस पहिल्या जो व्यक्ती येईल त्याचे आपल्याला लगेच $9 भेटतात. म्हणजे आपला जवळजवळ सरासरी आपला सगळा पैसा वसूल झाला, किंवा जे स्लॉट घेतला आपण त्याचे पैसे इन्कम आपलं पूर्णपणे आलं. त्यानंतर 2 जे ग्रीन राहिले, एक मिनिट तुम्हाला, हा जो पहिला व्यक्ती आहे तुमचा, म्हणजे हा पहिला येईल आणि हा दुसरा येईल. रेड मधले पहिला आणि दुसरा, हा तिसरा आला. एक निघा गेला, तिसरा टाकला, आणि चौथा आणलाय बिझनेस मध्ये. या केसमध्ये तिसऱ्याचे पैसे लगेच तुम्हाला भेटले $9. पण चौथा
आणि हा 5वा, याचे पैसे तुम्हाला न भेटता, कारण तुमचं पुढचं घर ओपन नाही, म्हणजे $10 घर, $18 घर ओपन नाही म्हणल्यानंतर हे ऑटोमॅटिकली तुमचं पुढचं घर ओपन होतं. चौथा आणि 5वेचे पैसे होल्ड होतात. आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली नाही, आपण फक्त कम्युनिटी आणली. हे झालं फर्स्ट टाइम. सेकंड टाइम पासून तुम्हाला जे स्लॉट आहे आपला पहिला, हा जो पहिला स्लॉट आहे आपला, किंवा पहिला जो हॉटेल पकडू आपण, त्यातनं इन्कम किती होणार तुमचं? 27 IGT टोकन. म्हणजे $27 तुम्ही ह्या पर सायकल, म्हणजे 6 लोक आले की तुम्हाला इथं $27 हे मिळतच राहणार. जसं सायकलचं पॅन्डल फिरल्यानंतर सायकल पुढे चालती, त्याच पद्धतीने हे सायकल फिरल्यानंतर आपल्याला $27 आले. म्हणजेच आपण या पहिल्या लेवल मधनं आपण 300% पैसा कमावला. किती? 300%. तेच जर समजा तुम्ही तिसरा स्लॉट बघू आपण. तिसऱ्या स्लॉट मध्ये इथं फर्स्ट जे दोन दिसतात तुम्हाला ग्रीन दिसतात डायरेक्ट, म्हणजे मेकॅनिझम अगदी वेगळा आहे. याचा मेकॅनिझम टोटली चेंज आहे. S6चा, आता हे जे पहिला दाखवलं तुम्हाला तो S6 दाखवला, हा S6 आहे. याच्यात 6 लोक आहे म्हणून S6 म्हणायचं स्लॉटला. आणि याच्यामध्ये काय आहे? S3, 3 लोक आहे. आता इथं बघा तुम्हाला हे दोन रेड कलरचे पैसे भेटले नाही, पण तेच तुम्ही इकडे जर गेलं तर याचे दोन याचे लगेच पैसे भेटतात. म्हणजेच आपण जर समजा हे चौथं जर स्लॉट घेतला, पहिला घेतला, दुसरा घेतला, तिसरा आणि हा चौथा जर घेतला, तर एकच व्यक्ती जर या बिझनेसमध्ये आणला तुम्ही, तर तुम्हाला हा इथं पैसे देऊन जातो. म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये एक व्यक्ती सिंगल पर्सन जरी आला, तो लगेचच्या लगेच पैसे देतो. तो किती देतो तुला? तुम्हाला पैसे तो $29.2 देतो, किंवा 29.2 IGT आपल्याला लगेच इन्स्टंट पैसा भेटतो. मित्रांनो, विचार करा, असा कोणता व्यवसाय आहे की तिथं आपल्याला लगेचच्या लगेच पैसे होतो? एखादं दुकान जरी टाकलं तर थोडस वेट करावं लागतो, कारण लोक कधी येतील काय सांगता येत नाही, कोणी होती नाही होती. पण ह्या बिझनेस मध्ये तुम्हाला कम्युनिटी आणल्या लगेच पैसा आला. अशा स्वरूपात आपण फर्स्ट लेवल पासून किंवा पहिल्या हॉटेलमधून 12व्या हॉटेल पर्यंत किंवा 12व्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. फक्त आपल्याला कम्युनिटी लागते. त्यानंतर आपण पुढे चालू, पुढच्या स्लाइडवर बघू. आता आतापर्यंत जे सांगितलं मी तुम्हाला, याच्यातलं जर समजा काही समजलं जर नसत, आणि साधा आणि सिंपल सांगतो याच्यामध्ये काम काय करायचं. आता हे वाय म्हणजे तुम्ही सेल्फ, सेल्फ स्वतः. आणि तुम्ही काम काय केलं? 1 नंबर आणि 2 नंबर हे दोन मित्र या बिझनेस मध्ये आणले. किती लोक आणले? 2 आणले. हे 2 लोक तुम्ही या बिझनेस मध्ये आणले. काम तुमचं 50% जवळजवळ यातलं संपलेलं आहे. किमान 2 लोक लागतात. मॅक्झिमम तुम्ही कितीही लोक, इनफायनाईट आणि अगणित लोक आणू शकता या बिझनेस मध्ये. आणि एक कडून काय काम करून घ्यायचं आपल्याला? 3 आणि 4. याच्यासाठी तुम्हाला मदत कोण करेल? तुमचा जो अपलाईन असेल तो तुम्हाला हेल्प करल. हेल्प म्हणजे काय? कारण लोक तुमचे असतील, पण प्लॅन तो सांगल, हे जे सांगायचं ते. आता इथं बघा तुम्ही, वाय म्हणजे तुम्ही स्वतः 1 नंबरचा व्यक्ती आणि 2 नंबरचा व्यक्ती आणला, आणि त्यांच्याकडनं 3 आणि 4, दुसऱ्याकडनं 5 आणि 6 असे केले, तर आपलं इन्कम किती होतं ते बघू. कारण प्रत्येकाला आपल्याला काय भेटेल याची अपेक्षा असते. तर आपल्याला 10, हे जे घर आहे तुमचं 10 IGTचं आहे, म्हणजे $10 घर आहे. इथे इन्कम झालं तुमचं $27. म्हणजे एका सायकल मध्ये तुम्ही, सॉरी, $2538 भेटू शकतात. किती? 2538 एक सायकल मध्ये. आता एक सायकल म्हणजे काय? पहिला व्यक्ती आला, दुसरा आला, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. 7वा जो येईल तुमचा, तो परत पहिला राहील. म्हणजे सिस्टीमला तो, आपल्याला तो 7वा राहील, पण सिस्टीमला तो पहिला राहील. अशाच सिस्टीमने हे गणित चाललं जातं. हे कंटिन्युअस सायकल चालली जाते, आणि याच्यातून फार मोठ्या स्वरूपात आपण पैसा कमवू शकतो. आता जे आपला जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे CS कॉइन, तर CS कॉइनचं हे जे IGT हे ऑटोमॅटिक होणार आहे. त्याच्यामुळे तिथं पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही.
ऑटो सिस्टीमने सगळा प्रोजेक्ट चालणार आहे. हा CS टोकन किंवा CS पॉईंट हा टोटली आपल्या सिस्टीमचा करन्सी आहे. त्याच्यामुळे तिथं पण आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहायचं काही कामच नाही. आणि इथून पुढचे जे प्रोजेक्ट चालणार आहे सगळे टोटली 100% CS वर चालणार आहे. थोड्याच दिवसात त्याची लिस्टिंग होईल. CS कॉईनची आज तो 350-400 रुपयाला दिसतो, ज्याची सुरुवात 23 रुपयाला झाली ती 1.5 वर्षापूर्वी. आज तो 350-400 रुपयाला गेला. तोच CS तुम्हाला काही काळानंतर $10 म्हणजेच कमीत कमी 1,000 रुपयाला दिसेल एवढ्या 4-5 दिवसात. आणि त्याच्यानंतर पुढे चालून ज्यावेळेस लिस्टिंग होईल त्यानंतर तो CS न तुम्ही विचार करू शकत ना मी विचार करू शकत किती रुपयाला जाईल. कारण जो बिटकॉईनचं जसं झालंय, मी म्हणत नाही हा बिटकॉईन होईल, पण त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊ शकतो, त्याच्या मागे पण राहू शकतो. त्यामुळे इथं पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण ह्या प्रोजेक्टमध्ये आपण इन्स्टंट पैसा कमवू शकतो किंवा ज्याच्याकडे पैसा आहे तो CS कॉईन मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करून पैसा कमवू शकतो. असा हा प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 22 प्रोजेक्ट आहे. 22 प्रोजेक्ट मधून आपण वेगवेगळ्या माध्यमातून पैसा कमवू शकतो या प्रोजेक्टमध्ये. जर समजलं असेल तर 100% तुम्ही याच्यामध्ये इन तर होणारच आहे. पण ज्या लोकांना समजलं नाही त्यांनी त्याच्या आधी ID काढणं गरजेचे आहे. कारण याच्यामध्ये जोपर्यंत समजत नाही आपल्याला त्याच्या आत आपण लखपती होऊ शकतो. कारण झालेत आपल्याकडं प्रोजेक्ट पूर्ण समजून घेण्याच्या आत लोक लखपती झालेले. त्यासाठी तुमचा अपलाईन कायम तुमच्या सदैव सोबत असतो आणि आपल्याला तो हेल्प करतो. कारण तुम्ही जर लखपती झाले तरच तो करोडपती होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं अपलाईनचं स्वप्न असतं आपला डाऊनलाईन किंवा आपला जो को पार्टनर हा लखपती व्हावाच व्हावा, त्याचबरोबर तो करोडपती व्हावा आणि आपण सुद्धा मोठी पैसा कमवावा, प्रत्येकाची इच्छा असते. तर त्यामुळे प्रत्येकाने एकच सिरियसलीच बघा की ह्या बिझनेसमध्ये तुम्ही किती कमवायचा पैसा हा तुम्ही प्लॅनिंग करा आणि ह्या बिझनेसमध्ये या. प्रत्येकाला एकच शुभेच्छा देतो की प्रत्येक जण वर्षभरात करोडपती व्हावा हीच परमेश्वर जर्नी प्रार्थना. आणि माझं जे प्लॅन प्रेझेंटेशन आहे ते मी इथं थांबवतो. बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम मिंगळे सर यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी साध्या आणि सरळ भाषेत आपल्याला सांगितलेले आहे. त्याबद्दल त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहले जैसा. आशा करतो सर्व लीडर्स, नवीन लीडर्स असतील, जुने लीडर असतील, सर्वांना समजलं असेल. तर मित्रांनो, आपला जो प्रोजेक्ट आहे हा काल IGT टोकन मध्ये लॉन्च झालेला आहे. त्याचं 18, 19, 20 म्हणजे या तारखेला आपले लाडू सर यांची मीटिंग चालू आहे. यामधून आपले टॉप लीडर महत्वाचं डिस्कस त्या ठिकाणी होत आहे. तर येणाऱ्या या 2 दिवसामध्ये आपल्याला चांगल्याच अपडेट येणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या को पार्टनर आपली टीम सोबत या झूम सेशनला कनेक्ट असणं गरजेचं आहे. आपल्या कामाकडे सातत्यपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. उद्या आपण नवीन लीडर सोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय मेटावेल.